तुमची जुनी मीटर झालेली आहे, त्याचं रिडिंग बरोबर होत नाही, तुमचं पॉलिटिक्स मीटर आहे, असे अनेक कारणं सांगितली. लोकांना सुरुवातीला काय वाटलं, बरं झालं जुना शर्ट काढून टाकून नवीन शर्ट जर मिळत असेल तर कुणाला नको आहे अशी लोकांची भावना झाली. परंतु वस्तुस्थिती तशी नव्हती. पहिलंच बिल्डिंग फिरवून यावेळी बिलं आली, त्यावेळी करून आणि मग ज्यांची पहिल्यांदा मीटर बदलली गेली त्यांना त्यावेळी फटका बसायला लागला. आणि त्या चर्चेत काय व्हायला बाबा ज्याचं 400 तर त्याचे 500 आलं म्हणून. नमस्कार. सध्या महाराष्ट्रामध्ये स्मार्ट मीटरचा विषय तापलेला आहे. स्मार्ट मीटर हटलं पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी स्मार्ट मीटर लावलेलं आहे ते मीटर MSEBीनं काढून घेतलं पाहिजे. अशा तऱ्हेच्या अनेक मागण्यांना घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आता अनेक आंदोलनं होत आहेत. सांगलीमध्ये सुद्धा स्मार्ट मीटर हटाव कृती समितीच्या वतीनं 1 सप्टेंबरला या ठिकाणी भव्य अशा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपल्याबरोबर सध्या चंदनदादा चव्हाण आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. दादा, काय निर्णय आता घेतलेला आहे स्मार्ट मीटर हटाव कृती समितीच्या वतीनं? या भाजप सरकारनं या जिल्ह्यामध्ये नव्हे तर संबंध महाराष्ट्रामध्ये स्मार्ट मीटरच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्यापासून ते सर्व क्षेत्रातल्या लोकांच्यापर्यंत या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून प्रचंड लूट चालू केलेली आहे. या जिल्ह्यातले कुणी वरिष्ठ नेते असतील, आमदार खासदार असतील, कुणी याच्यावरती बोलायला तयार नाही आहे. हे या जिल्ह्याचं दुर्दैव आहे. आज 1 सप्टेंबर रोजी या जिल्ह्यामध्ये या वीज ग्राहकांचा जो उद्रेक या महाराष्ट्र सरकारला पाहायला मिळणार आहे. 1 सप्टेंबर रोजी या जिल्ह्यातनं प्रत्येक तालुक्यातून या स्मार्ट मीटर हटाव कृती समितीला सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे. अजून काय पाठिंबा रोज मिळत चाललेला आहे. याची तीव्रता वाढायला लागलेली आहे आणि लोकांच्यामध्ये तीव्र हा संताप निर्माण झालेला आहे. आणि म्हणून हे स्मार्ट मीटरच्या बसवायचं काय कारण आहे? यापूर्वीसुद्धा मीटरांची कुणाचीही ग्राहकांची तक्रार नसताना तुम्ही स्मार्ट मीटर का सक्तीचं करताय? लोकांना पूर्वी 500 रुपये बिल येत होतं, आज 2-2.5 रुपये बिल येतं आहे. याच्यावर का गप्प आहे शासन? तर याच्यावरती सर्वसामान्य जनतेनंच आता हे आंदोलन हातात घेतलेलं आहे. आणि म्हणून या सरकारनं हे स्मार्ट मीटर बसवत असताना ग्राहक संरक्षण कायद्याचा पूर्णपणे उल्लंघन केलेलं आहे. आणि मग असं जर बेकायदेशीर बसवत असतील तर हे स्मार्ट मीटर आम्हाला नको आहेत. आमचे जुने मीटर ही यांना बसवावी लागतील. आणि या संदर्भामध्ये हा मोठा विराट मोर्चा 1 तारखेला होणार आहे. याच्यामध्ये जर प्रशासनानं जर दखल नाही घेतली तर त्या संदर्भामध्ये या कृती समितीला कायदा हातात घ्यावा लागेल. आणि या महाराष्ट्र सरकारला सबक या जिल्ह्यातच शिकायला मिळणार आहे हे मी आज या निमित्तानं जाहीर करतो. आणि मी सर्वांना विनंती करतो की या लढ्यामध्ये हा जनतेचा लढा आहे. हा काय कोणा एका पक्षाचा किंवा व्यक्तीचा नसून ह्याच्यामध्ये सर्वसामान्यांच्यासाठी हे सर्व पक्षीय सर्व संघटना आज एकत्रित का झालेल्या आहेत तर तुम्हाला न्याय मिळावा म्हणून झालेल्या आहेत. आणि म्हणून या वीज ग्राहकांनी याच्यामध्ये मोठ्यात मोठे संख्येनं सहभाग घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि स्मार्ट मीटर हटवा. स्मार्ट मीटर ज्यावेळी बसवलं जातं त्यावेळी ग्राहकाची संमती घेतली पाहिजे अजिबात घेतली गेलेली नाही. संबंधित पावती किंवा त्या पोच पावती देणं आवश्यक असेल होताना दिसत नाही. आता या सरकारनं हे बेकायदेशीर मीटर बसवत असताना प्रथम त्या ग्राहकाची लेखी संमती घ्यावी लागते. ती घेतलेली नाही. स्मार्ट मीटर बसवताना कुठल्या कंपनीचं ते टेस्टिंग झालेलं आहे त्याचा रिपोर्ट नाही आहे. आणि अशा पद्धतीनं हे बेकायदेशीर त्यांनी बसवलेली मीटर आहेत. आणि पूर्वीची मीटर चांगली असताना नवीन बसवायचं काय कारण आहे? ग्राहकांना कुठल्याही प्रकारे हे स्मार्ट मीटर बसवत असताना विश्वासात घेतलं गेले नाही याचाच उद्रेक जिल्ह्यामध्ये निर्माण झाला. आता मोर्चाचं स्वरूप कसं असणार आहे? किती लोक सामील होते? जवळजवळ 4 ते 5 हजार या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. सर्वात जास्त या कृती समिती जी तयार झालेली आहे ह्याच्यामध्ये प्रत्येक पक्षानं, प्रत्येक संघटनेनं, प्रत्येक पदाधिकाऱ्याने
सोशल मीडिया असेल, नागरिकांच्यामध्ये प्रचंड जनजागृती असेल, या माध्यमातून आवाज उठवलेला आहे आणि त्याच्या तीव्र प्रतिक्रिया जिल्ह्यातनं आम्हाला आता कळायला लागलेल्या आहेत. ऑनलाईन आम्ही जे तक्रारीचे फॉर्म काढलेले आहेत ते जवळजवळ 1250 ते 1300च्या घरात आत्तापर्यंत आमच्याकडे तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. खरं पाहायला गेलं तर लोकांचे जे प्रतिनिधी आहेत, आमदार असतील, खासदार असतील, त्यांच्या बाजूने सुद्धा हा आवाज उठवला गेला पाहिजे. परंतु लोकांचं हे जे दुःख आहे ते कुठेतरी सरकार दरबारी मांडलं जात नाही का? सरकारी दरबारी म्हणजे प्रत्येकजण आपली पदं, संविधानिक पदं टिकवण्यात मकसूल झालेला आहे. या राज्य सरकारच्या मुख्यमंत्र्यांचे खुशमस्करी करण्यात सगळेजण व्यस्त झालेले आहेत. त्यामुळे जनतेच्या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे. म्हणूनच मी मगाशी म्हटलं की या जिल्ह्याचं दुर्दैव आहे आणि आता ही लढाई सर्वसामान्यांनीच हाती घेतलेली आहे. नक्कीच या निमित्तानं स्मार्ट मीटर हटाओ कृती समितीच्या वतीनं सांगलीमधून हा एल्गार 1 तारखेला या मोर्चाच्या माध्यमातून दिला जाणार आहे. आणि खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर राज्यातील जे आमदार असतील, खासदार असतील, सांगली जिल्ह्यातील आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांनीही कुठंतरी या सर्वसामान्यांच्या ज्या काही समस्या आहेत, त्यांना येणारे अडीअडचणी आहेत, तेही सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे. परंतु दुर्दैवानं असं होताना दिसत नाही. परंतु या सबंध स्मार्ट मीटर प्रक्रियेविरोधामध्ये सांगलीमधून हा मोर्चा 1 सप्टेंबर रोजी MSCB कार्यालयावर निघतोय आणि याची सुरुवात सबंध महाराष्ट्रभरामध्ये इथून पुढच्या काळामध्ये होणार आहे. खरं पाहायला गेलं तर सरकारच्या वतीनं असेल, MSCBच्या वतीनं असेल, ग्राहक संरक्षण कायद्याची कुठंतरी पायमल्ली होते. कारण ग्राहकाला जेव्हा स्मार्ट मीटर बसवण्यात घरी एखादा कर्मचारी येतो तेव्हा त्यांनी अगोदर पूर्वसूचना देणं गरजेचं आहे. जे स्मार्ट मीटर बसवलं जाते त्याची पावती देणं गरजेचं आहे. परंतु तसं होताना दिसत नाही आणि त्यामुळं ग्राहक संरक्षण कायद्याची पायमल्ली या सरकारच्या वतीनं कुठंतरी होतंय अशी असा आरोप चंदनदादा चव्हाण यांनी केलेला आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये सबंध महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन असंच पेटत राहणार आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली. दुसरे मग परत आणखी वाढलं तर अशा पद्धतीनं 2-4 महिने तर 7 ते 8 कोटे या स्मार्ट मीटरमुळे बसणार आहे. ही मानवी संस्थापक जगदंब असेल यांचा पण आपल्याला नियोजित पाठिंबा दिला आहे. असे 18 संघटना असतील, जे पक्ष असतील, राजकीय पक्ष असतील, या सर्व पक्षांना आपल्या वतीने 8 दिवसापूर्वी आणि तुम्हाला सूचना द्या. त्या तुमच्या तुम्हाला पाठिंबा तर आमचा आहेच आणि आम्ही कसं लोक दुसरी गोष्ट म्हणजे आपण पहिला हटवा, ग्राहकांची लूट थांबवा. स्मार्ट मीटर हटवा, स्मार्ट मीटर हटवा, स्मार्ट मीटर हटाव कृती समितीचा, स्मार्ट मीटर हटाव कृती समितीचा, स्मार्ट मीटर हटाव, ग्राहकांची वीज थांबवा, ग्राहकांची लूट थांबवा, स्मार्ट मीटर हटवा, ग्राहकांची लूट थांबवा.